खराडच्या ईशानेश्वर मंदिराशेजारील विकासासाठी 1.5 कोटींचा निधी देण्यात आलेला होता। 1.5 कोटींचा निधी यासाठी सरकारकडून मंजूर करण्यात आला होता। युती सरकारच्या काळामधील 2018 सालचा GR आता समोर आलाय। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून 1.5 कोटींचा निधी या मंदिराच्या बांधकामासाठी देण्यात आला होता। सभामंडप बांधकाम, पेवर ब्लॉक बसवणं, चेंजिंग रूम, भक्त निवास बांधकाम, विद्युतीकरण आणि लँडस्केपिंग करता हा निधी मंजूर केल्याची बाब उघडकीस आली आहे। मिरगाव मधील ईशानेश्वर मंदिरातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं। नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खराडच्या श्री सिद्धक्षेत्र ईशानेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने 31 मार्च 2018 रोजी जवळपास 1,05,00,000 रुपयांचा निधी वितरित केलेला होता आणि या मंदिराच्या संपूर्ण परिसराच्या सुशोभीकरणासाठी त्याचबरोबर वेगवेगळ्या कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला होता। त्याचा तपशील जर आपण पाहिला तर कुठल्या कामासाठी किती लाख रुपये किंवा किती कोटी रुपये देण्यात आलेले होते त्याची इत्थंभूत माहिती राज्य सरकारने काढलेल्या GR मध्ये आहे, ज्यामध्ये श्री सिद्धक्षेत्र ईशानेश्वर देवस्थान मिरगाव म्हणजे सिन्नर मधलं हे जे मंदिर आहे या मंदिराच्या सभा मंडपासाठी 36 लाख रुपये 20,000 रुपये मंजूर झालेले होते। तर मंदिराच्या परिसरामध्ये जे हे समोरचे पेवर ब्लॉक पाहायला मिळत आहेत, जे संपूर्ण मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या अगदी मुख्य प्रवेशद्वारापासून आतमध्ये गाभाऱ्यापर्यंत जाण्याचा जो काही रस्ता आहे आणि मंदिराकडे येणारा जो काही रस्ता आहे त्या मंदिराच्या परिसरामध्ये जे काही पेविंग ब्लॉक लावलेले आहेत त्यासाठी 4,91,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि महिला आणि पुरुषांसाठी एक प्रसाधनगृह बांधलेला आहे। त्या प्रसाधनगृहासाठी जवळपास 7 लाख रुपये 52,000 इतका निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला होता। मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार आपण पाहतोय, मुख्य गेट आपण पाहतोय, इथून या मंदिरामध्ये प्रवेश केला जातो आणि मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जिथे एक सभामंडप बांधलेला आहे तो सभामंडपासाठी सुद्धा राज्य सरकारने 36 लाख रुपये मंजूर केलेले होते आणि लँडस्केपिंग आणि गार्डनिंगसाठी 4,38,000 रुपये असे एकूण 1,05,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला होता। असे वेगवेगळ्या कामांसाठी एकूण 1,05,83,000 रुपये राज्य सरकारने 31 मार्च 2018 साली पर्यटन विभागाचे मंत्री असणारे जयकुमार रावल यांच्या विभागाने मंजूर केलेले होते। आणि कॅमेरामॅन योगेश सावंत सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, सिन्नर।